नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की रजिस्ट्रेशनला जाण्यापूर्वी आपल्याकडे कुठले कुठले डॉक्युमेंट्स असले पाहिजेत आणि खास करून त्याच्यामध्ये आपण फोकस केला होता इन्कम सर्टिफिकेटवर की ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना काय काय बेनिफिट्स मिळू शकतात। त्यामुळं सर्व डॉक्युमेंट्स जवळ असल्याशिवाय तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा नाही किंवा त्या ठिकाणी जाऊन रजिस्ट्रेशन करायचं नाही, कारण तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर उद्या तुम्हाला जो फीसमध्ये होणारा बेनिफिट आहे तो मिळणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, यासाठी मागील व्हिडिओ जरूर पहा। आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर समजा तुम्ही रजिस्ट्रेशन केलेले 28 तारखेपासून रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय की सायबर कॅफेवाला सांगतो की हां तुमचं झालंय, पण ॲक्च्युली 4 स्टेप झालेले असतात, काहीतरी तुमचं बाकी असतंय, काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे शिल्लक राहिलेले असतात ते तिथं सबमिट करायला नसतात आणि तुम्ही तिकडं परत फिरकत नाही लवकर। आता सायबर कॅफेवाल्याजवळ खूप सारे विद्यार्थी ॲट अ टाइम चाललेत विद्यार्थी मित्रांनो, मग त्याला तुमच्या वैयक्तिक इनकम्प्लीट रजिस्ट्रेशनची आठवण नाही होणार, मग ती जबाबदारी तुमची स्वतःची आहे। सो रजिस्ट्रेशनमध्ये नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते बघूया आपण। पहा, तुम्ही ज्यावेळी कॅप राऊंड रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी उतरता तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडे असणाऱ्या गोष्टी की सगळ्यात अगोदर तुम्ही स्टेप 1 मध्ये काय करणार आहात तर स्टुडंट डिटेल्स भरणार आहेत। यामध्ये काय काय येतं तर स्टुडंटची इत्यंभूत माहिती येते, त्यानंतर तिथं डेटा एंट्री करत असताना चेक करा की तुमच्यासमोर फॉर्म भरला जातोय तर तुमच्या नावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, आडनावाचं स्पेलिंग बरोबर आहे का, जे काही अकॅडमिक डिटेल्स भरले। आता दुसरा जो पार्ट आहे, दुसरी स्टेप आहे अकॅडमिक डिटेल्सची, त्या ठिकाणी 10वीचे मार्क्स भरले जात आहेत, 12वीचे मार्क्स भरले जात आहेत, तुमचं पर्सेंटाईल स्कोअर भरलं जात आहे, CET स्कोअर त्या ठिकाणी आहे, ही माहिती व्यवस्थित भरली जाते का ते चेक करा। आता असं नाही की ती माहिती भरले आणि सर काय करू आता, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला टेन्शन पण येऊ शकतं, परंतु ती स्टेप तुम्ही कुठल्याही मोमेंटला एडिट करू शकता, कारण तुमचं अजून रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं नाही। जवळपास रजिस्ट्रेशनची 9-10 स्टेपची ही प्रोसेस आहे। आता तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी असते याच्यामध्ये, जसं स्टुडंट डिटेल्स झाले, अकॅडमिक डिटेल्स झाले, त्यानंतर असते डॉक्युमेंट डिटेल्स। तुम्ही कॅटेगरी स्टुडंट आहात, SC ST NT OBC कुठल्याही प्रकारचे कॅटेगरी स्टुडंट जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असतं, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असतं, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असतं। तुम्ही जर ओपन कॅटेगरीमधून किंवा TFWS मधून किंवा EWS मधून किंवा EBC मधून फॉर्म भरणार असाल, तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असायला पाहिजे। हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी स्कॅन करून अपलोड करणार आहात, ओके, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरताय तिथून। आता हे डॉक्युमेंट्स अपलोड झाले, डॉक्युमेंट डिटेल्स भरले, डॉक्युमेंट अपलोड झालेले आहेत। आता अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की इथं माझी प्रोसेस संपली, रजिस्ट्रेशन बिलकुल नाही। शेवटची आणि अतिशय महत्त्वाची स्टेप तुमची बाकी आहे विद्यार्थी मित्रांनो, ती म्हणजे व्हेरिफिकेशन। चौथी मी इथं 4 नंबर दिलाय पण तिथं 9-10 नंबरला ती स्टेप आहे, व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन। ही स्टेप इनकम्प्लीट दाखवत असतं, अजूनही तुम्ही चेक करून बघा लगेचच, लॉग इन ID मध्ये गेलात तर तुमची शेवटची स्टेप इनकम्प्लीट दाखवत आहे। आता ही स्टेप इनकम्प्लीट का असते, कारण तुमचे डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केले, तुम्ही अर्ज केलाय CETला फक्त, पण अजून तो अर्ज CET सेलने स्वीकारलेला नाही, कारण तुम्ही ज्या कॅटेगरीमधून ज्या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती फीसचा बेनिफिट घेऊ इच्छित आहे किंवा रिक्वायर्ड कॉलेज मिळवू इच्छित आहे ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत का, का काही तुम्ही स्कॅम केलाय, काही चुकीची माहिती भरली आहे का, हे तुम्हाला CET सेलला अगोदर चेक तर करू द्यावं लागेल। आणि ती जी स्टेप असते ती अत्यंत महत्त्वाची, त्याला आपण म्हणतो व्हेरिफिकेशनची स्टेप। आता ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी CET सेलने काय केलेलं आहे पहा, त्यांनी 2 मेथड्स दिलेले आहेत। एक मेथड दिलेली आहे फिजिकल स्क्रुटनीची आणि दुसरी मेथड दिलेली ई स्क्रुटनीची। फिजिकल स्क्रुटनीमध्ये काय असणार आहे, तुम्हाला नियरेस्ट FC सेंटरला जायचं आहे, फॅसिलिटेशन सेंटरला, स्क्रुटनी सेंटरला, आणि त्या ठिकाणी जाऊन ते जे ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडून तुमचे डॉक्युमेंट चेक करून घ्यायचे। जाताना ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट आणि झेरॉक्सचे 2 सेट घेऊन जावा, एक झेरॉक्सचा सेट त्यांच्यापाशी तुम्हाला ठेवायचा, एक तुम्हाला कामाला लागणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर त्या ठिकाणी काही क्वेरी असेल, डॉक्युमेंटचा काही इश्यू असेल, तुम्हाला ते लगेचच सांगतील की इथं आम्हाला हे पाहिजे, तर तुम्ही लगेच त्वरित त्यांना देऊ शकता आणि तुमचं व्हेरिफिकेशन फास्ट होऊ शकतं। म्हणजे फिजिकल स्क्रुटनी जर केलं, फिजिकली तुम्ही जर व्हेरिफिकेशन केलं तर ते लवकर होणार आहे। आणि दुसरी जी मेथड दिली आहे CET सेलने ती दिली आहे ई स्क्रुटनीची, ज्याच्यामध्ये तुम्हाला ती मेथड जर चॉईस केलात तर ऑनलाईनच जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले ते तिकडं CET सेल मार्फत चेक होणार आहे, ते PDF चेक करणार आहे सगळे, आणि चेक करत असताना जर त्यांना तिथे काही त्रुटी आढळली तर ते लगेचच तुम्हाला तुमच्या लॉग इन IDला किंवा मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती मेसेज पाठवणार आहेत की हे इनकम्प्लीट आहे किंवा इथं आम्हाला ही गोष्ट पाहिजे, तर लगेचच तुम्हाला त्वरित तुमच्या
लॉग इन आय डीवरती जाऊन त्या ठिकाणी ते डॉक्युमेंट जे त्यांनी मागितलेले आहे ते तुम्हाला परत अपलोड करावं लागेल, कारण एखाद्या वेळेस इमेज ब्लर दिसू शकतात, स्कॅनरचा इश्यू असू शकतो. त्यामुळं ऑनलाईनचा एकतर मोठा प्रॉब्लेम काय की ऑनलाईनला वेळ जास्त लागतो. ऑनलाईनला तुम्ही मेथड चॉईस केल्यापासून 3-4 दिवस जात आहेत. मग त्याच्यापेक्षा फिजिकली तुम्ही काय करा. आता हे करायचं कसं फिजिकल स्क्रुटनीचं पहा, CET सेलने काय केलेलं आहे आपण तिथं जाऊयात. ही आहे आपली CET सेलची वेबसाईट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल. आता इथंच तुम्हाला दिलेल्या अनाउन्समेंटमध्ये पहा, इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट्स अप्लाय द ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर. याला जर आपण क्लिक केलं तर आपण आपल्या ॲडमिशन पोर्टलवरती जातो. ॲडमिशन पोर्टलमध्ये आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट नसून अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस BE अँड BTech इथं क्लिक करायचं आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला पहा वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. इथं इन्स्टिट्यूट लॉग इन आहे, इम्पॉर्टंट लिंक्स आहे, स्क्रुटनी सेंटर लिस्ट दिलेली पहा. ही जर लिस्ट तुम्ही क्लिक केली तर इथं सगळे कॉलेजेस जे आहेत जे की तुम्हाला स्क्रुटनी सेंटर म्हणून फॅसिलिटेशन सेंटर म्हणून दिलेले आहेत. तुम्हाला इथून तुमच्या नजदीक जे काही कॉलेज असेल ते सर्च करायचं आहे की फॉर एक्झाम्पल इथं आपण बघूयात. सपोज मी सर्च करतोय उस्मानाबाद. हे पहा तुम्ही बघू शकता आता जे उस्मानाबादचे स्टुडंट आहेत, धाराशिवचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद, किंवा जे विद्यार्थी तुळजापूर साईडला आहेत, उमरगा साईडला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर असे फॅसिलिटेशन सेंटर आहेत. इथं अंबाजोगाई बीड. म्हणजेच तुमच्या जवळचं तुम्हाला स्क्रुटनी सेंटर चॉईस करता येतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन फिजिकली ते डॉक्युमेंट तिथल्या ऑफिसरकडून व्हेरीफाय करून घेता येतात. त्यासाठी तुम्हाला स्लॉट बुकिंग वगैरे करावं लागेल. तुमच्या लॉग इन ID मध्ये स्लॉट बुकिंगसाठी डेट आहेत, टायमिंग दिलेले आहेत. तुम्ही बुक करून तिथं जाणं गरजेचं आहे आणि त्यावेळी बरोबर ते एका स्लॉटमध्ये 20 विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करत असतात. त्यामुळे स्लॉट बुकिंगसाठी अगोदर तुम्ही बुकिंग करून ठेवायचं आहे. आज तुम्हाला समजा 1 तारीख 2 तारीख जे काय आहे तुम्हाला 3 तारखेचं पाहिजे तर 3 तारखेचं चेक करा त्या FC सेंटरवरती स्लॉट बुकिंग आहे का ते, आणि बुकिंग करून मग नंतर जायचं आहे, जेणेकरून ऑफिसर तुम्हाला वेळ देऊ शकतील आणि तुमचं व्हेरिफिकेशन होईल. आता हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर होतं काय सगळ्यात महत्त्वाचं, ओके, व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनमध्ये ऑफिसर्स काय करतात मित्रांनो, एकदा का तुमचे डॉक्युमेंट चेक केले की तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत आणि तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे असा मेसेज तुम्हाला देण्याच्या अगोदर ते एक ॲक्नॉलेजमेंट स्लिप देतात. एक रिसिप्ट असतं, ॲक्नॉलेजमेंट कम रिसिप्ट. तर ती ॲक्नॉलेजमेंट स्लिप त्याच्यावरती स्टॅम्प पण असतो त्या FC सेंटरचा आणि तिथून पुढं तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन ID मध्ये ग्रीन टिक दिसेल की तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. किंवा ऑनलाईन सुद्धा 2-4 दिवसामध्ये जर तुम्हाला काही इश्यूज नसतील त्यांना डॉक्युमेंटचे तुमच्या, तर बरोबर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत आणि तुमचं ॲप्लिकेशन कन्फर्म झालेलं आहे असा मेसेज तिथं पण दिसेल. मेल ID वरती पण येईल, तुमच्या मोबाईलवरती पण तो मेसेज येऊ शकतो. सो जोपर्यंत तुमचं व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं नसतं विद्यार्थी मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जे ते स्लिप देतात व्हेरीफाय करून चेक करून ऑफिसर्स, ती स्लिप तुमच्याकडे जपून ठेवायची, कारण त्याच्यानंतर ॲडमिशनच्या वेळी ही स्लिप सगळ्यात अगोदर तुम्हाला मागतात तिथं. म्हणून व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशनची जी ॲक्नॉलेजमेंट स्लिप आहे ती जपून ठेवायची. आता ही झाली तुमची स्टेप नंबर 1. एकदा का तुमचं व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन तुमच्या लॉग इन IDला आलं की तुमचा अर्ज स्वीकारला गेला आहे आणि नंतर तुम्हाला त्या मेरिट लिस्टमध्ये घुसवलं जातं. तुमच्या कट ऑफनुसार तुमचं जे काही डिटेल्स तुम्ही टाकले त्याच्यानुसार प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा एक रँक डिक्लेअर होतो आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला वाटतं की कुठंतरी डेटा चुकीचा एंटर झाला आहे तर तिथं पण तुम्हाला ग्रॅव्हियन्स देता येतो, डेटा बदलता येतो. पण एकदा का फायनल मेरिट लिस्ट, प्रोव्हिजनल नंतर येणारी लिस्ट असते फायनल मेरिट लिस्ट, तिथं मात्र तुमचे कुठलेही डिटेल्स चेंज करता येत नाही. दॅट इज फायनल. इथपर्यंतची प्रोसेस तुम्हाला लक्षात यावी. 3 स्टेप, रजिस्ट्रेशन, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट. 20-22 तारखेच्या दरम्यान, साधारणतः 20-22 जुलैच्या दरम्यान तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत मित्रांनो. प्रेफरन्स लिस्ट, कॉलेज लिस्ट तयार करून तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. ही मात्र सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. म्हणजे तुम्हाला कॉलेज लिस्ट बनवण्यासाठी अजून पण 15-20 दिवस शिल्लक आहेत. सो आता हा चान्स घालवू नका. तुमची स्वतःची, तुम्हाला जे करिअर करायचे, तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, जे डिझायर्ड कॉलेज आणि तुमच्या कट ऑफनुसार आहे ते कॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही कॉलेज लिस्ट प्रॉपर बनवायची विद्यार्थी मित्रांनो. इकडून तिकडून कॉपी करून लिस्ट घेऊ नका. काउन्सिलर पण तुम्हाला लिस्ट देणारच आहेत, पण काउन्सिलरला तुमचे वैयक्तिक डिटेल्स एवढे नसतात माहिती मित्रांनो.
ते तुम्हाला रँडमली एक तुमच्या कट ऑफनुसार +2 -2च्या पर्सेंटाईलमध्ये लिस्ट देतात. तुम्ही स्वतः चेक करायचे, स्वतः कॉलेजेस फाइंड आउट करायचे, रिसर्च करायचं. इथून पुढच्या आपल्या चॅनलवरचे डेलीचे व्हिडिओ कॉलेज रिव्ह्यूज आणि कॉलेज डिटेल्सच्या संदर्भात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या व्हिडिओचा सुद्धा फायदा होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचं कॉलेज स्वतः चॉईस करायचं. मी म्हणत नाही तुम्ही काउन्सिलर लावू नका, परंतु काउन्सिलरवर 100% सोपवू नका तुमच्या गोष्टी. तुम्ही स्वतः बघा तुम्हाला काय पाहिजे, त्या कॉलेजची ब्रँच कशी आहे, त्याची प्लेसमेंट कशी आहे. त्या वेबसाईटला गेल्यानंतर त्यांच्या कॉलेजच्या तिथं नंबर्स दिलेले असतात, फोन करून विचारा काही माहिती. किंवा जर कॉलेज जवळ असेल, ती सिटी जवळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन या. खास करून तिथल्या विद्यार्थ्यांना विचारा की मला ह्या ब्रँचला ॲडमिशन घ्यायचं आहे, पण आपल्या कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे, वातावरण कसं आहे. कॉलेजचे विद्यार्थी तुम्हाला त्या ठिकाणची ओरिजिनल कंडिशन सांगत असतात. सो जे काही तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदरचा व्हिडिओ माझा पहा. कॅप राऊंड 1, 2, 3 मध्ये ॲटो फ्रीज सिस्टीम आले. एकदा का तुम्हाला ते कॉलेज मिळालं आणि ते खास करून ॲटो फ्रीजमध्ये जर मिळालं तर तुम्ही काहीच नाही बदल करू शकत, पुन्हा चेंज नाही करू शकत. सो आता तुमच्याकडे जे 15-20 दिवस आहेत ते संपूर्णतः ज्यांचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालं आहे, व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन आलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना मी बोलतोय. ज्यांचं आलं नाही त्यांनी अगोदर ही प्रोसेस कंप्लीट करून घ्या. ज्यांचं झालेलं आहे त्यांनी कॉलेज लिस्टच्या आता मागं लागायचं. टोटल कॉलेजेस बघायची तुमच्या पर्सेंटाईलनुसार, पूर्ण रिसर्च करायचा आहे आणि तुमची कॉलेजची लिस्ट तुम्ही स्वतः तयार करायची. ओके, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एका इन्फॉर्मेटिव्ह माहितीसह.